भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज दिनांक 29 डिसेंबर 2025 सोमवार। स्वतःला शुद्ध करा म्हणून देह व आत्म्याची सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करूया आणि देवाचे भयाने पवित्रता पूर्णतावस नेऊया। दुसरी करंदीकर 7 अध्याय 1 वचन। हे दिवस प्रार्थनेत आणि देवाची वचनात अधिक वेळ घालवण्यासाठी आहेत। जेव्हा आपण असे करतो तेव्हा ते आपल्याला आनंदाने व आत्मविश्वासाने नवीन वर्षात पाऊल टाकण्यासाठी तयार करते। प्रभूचे आपल्यावरचे बोलावणे पवित्र आहे, त्याने आपल्याला पवित्रतेसाठी बोलावले आहे। 1 तेसलोनिकेयर 4 अध्याय 7 वचन। त्याच वेळी ज्याने तुम्हाला बोलावले आहे त्यांच्याकडे बघा। देव पिता पवित्र आहे, देव पुत्र पवित्र आहे आणि देव पवित्र आत्मा पवित्र आहे। तो केवळ स्वतःमध्येच पवित्र नाही, तर तो तुम्हाला पवित्र करणारा देवही आहे। त्यांचे नाव यहोवा मेगादेश आहे, ज्याची अर्थ तुम्हाला पवित्र करणारा प्रभू असा होतो। प्रभू स्वतः म्हणाला, मी तो प्रभू आहे जो तुम्हाला मिस्र देशातून बाहेर काढून तुमचा देव झाला आहे। म्हणून तुम्ही पवित्र व्हा, कारण मी पवित्र आहे। लेविय 11 अध्याय 45 वचन। प्रेषित पेत्राही याच गोष्टीचा उल्लेख करत लिहितो, ज्याने तुम्हाला बोलावले तो पवित्र आहे, तसेच तुम्हीही आपल्या सर्व आचरणात पवित्र व्हावे। पहिली पत्र 1 अध्याय 15 वचन। लेविय 11 अध्याय 45 वचन, 19 अध्याय 2 आणि 20 अध्याय 7। या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू पवित्रतेची गरज वारंवार अधोरेखित करतो। पवित्र देवाला पवित्र लोक आणि त्यांच्यामधून त्यांच्यापर्यंत पोहोचणारी पवित्र उपासना देवी आहे। या उद्देशासाठी त्याने इस्रायेलला मिस्रापासून वेगळे गेले। त्याने आपले स्वतःचे लोक बनवण्यासाठी, आपल्याला पवित्रतेचे उदाहरण बनवण्यासाठी आणि जगाला दाखवण्यासाठी की देवाचे खरोखर पवित्र लोक आहेत, त्याने आपले स्वतःचे रक्त सांडले। आपल्याला पापापासून शुद्ध करण्यासाठी आणि पवित्र करण्यासाठी प्रभू म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी पवित्र असाल, कारण मी प्रभू पवित्र आहे आणि मी तुम्हाला इतर लोकांपासून वेगळे केले आहे, जेणेकरून तुम्ही माझे यावे। लेविय 20 अध्याय 26 वचन। येसायाने जेव्हा प्रभूला पाहिले तेव्हा सराब म्हणत होते, पवित्र 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 प्रभू सेनाधीश आहे। आणि प्रेषित योहानाने स्वर्गीय दर्शन पाहिले तेव्हा त्याने लिहिलेले 4 जीवित प्राणी रात्रदिवस विश्रांती न घेतो म्हणतात, पवित्र 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 सर्वशक्तिमान प्रभू देव, जो होता, जो आहे आणि जो येणार आहे। प्रकटीकरण अध्याय 4 8 वचन। मोसेने प्रभूची पवित्रता पाहिली तेव्हा त्याने इतर सर्व देवाशी तुलना करून उद्गार काढले, हे प्रभू, देवामध्ये तुझ्यासारख्या कोण आहे? पवित्रतेत तेजस्वी, स्तुतीत भयप्रद, अद्भुत कृत्य करणारा तुझ्यासारखा कोण आहे? निर्गम 15 अध्याय 11 वचन। या धन्य पवित्रतेवर मनन करा आणि प्रभूची अतुलनीय पवित्रतेसाठी त्यांची स्तुती करा। अधिक म्हणण्यासाठी वचन, प्रभूच्या पर्वतावर कोण चढू शकेल किंवा त्यांची पवित्र स्थानी कोण उभा राहील? ज्याचे व हात शुद्ध आहेत व हृदय निर्मल आहे, ज्याने आपला जीव मूर्तीवर उचलला नाही आणि कपटाने शपथ घेतलेली नाही। स्तोत्र 24 अध्याय 3 से 4 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी जगेरिया 9 अध्याय से 12 अध्याय, संध्याकाळी प्रकटीकरण 20 अध्याय। धन्यवाद।